सोलापूर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हा परिषद आवारातील पूनम गेट समोर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय तीव्र निषेध आंदोलनाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सोलापूरच्या विकासासाठी आपला आवाज बुलंद केला। आंदोलनादरम्यान विमानसेवा, नाईट लँडिंग, नियमित पाणी पुरवठा, सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि शहरातील रखडलेल्या विकास कामांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनातून होडगी रोड विमानतळावरील विमानसेवा सुरळीत व कायमस्वरूपी राहण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा, शहराला नियमित व ठराविक वेळेत पाणी पुरवठा, सक्षम शहर बस सेवा, कंबर तलाव पत्रकार भवन पुलाचे रुंदीकरण, छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव 54 मीटर रस्त्याचे रखडलेले काम सुरू करणे, हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि शासकीय सेवेमध्ये शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मिलेट सेंटर सुरू करणे तसेच IT पार्कसाठी जागा आरक्षित करून रोजगार निर्मितीला चालना देणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित 20 ऑगस्टच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। सोलापूर विकासाचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरतेच न राहता त्यावर ठोस आणि कालबद्ध कार्यवाही व्हावी अशी भावना आंदोलनात सहभागी नागरिकांनी व्यक्त केली। सोलापूरच्या विकासासाठी पक्ष, गट आणि मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी एकत्र येणे हीच या आंदोलनाची मोठी ताकद आहे अशी भूमिका सोलापूर विकास मंचच्या वतीने मांडण्यात आली। आंदोलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सोलापूरकरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतच्या तीव्र भावनेचे प्रतीक असून आता शासन प्रशासन या मागण्यांवर कोणती ठोस कार्यवाही करते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य आनंद पाटील, सुहास भोसले, घनश्याम दायमा, प्राध्यापक प्रसन्न नाझरे, केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, जयश्री तासगावकर, शुभदा पाटील तथा सोलापुरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी सहभाग नोंदवला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।